शिवसेना आणि बीजेपीला महाराष्ट्राच्या जनतेनं एक चांगला कौल दिला, परंतु यांच्या आपसातल्या तेढीमेढीच्या वातावरणामुळे सध्या तरी सरकार स्थापनेचं चित्र इथे दिसत नाही आहे। त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्राच्या जनतेचं लक्ष आता एक लागलं आहे की महाराष्ट्रात सत्ता कोणाची असणार। एकीकडे शिवसेना मुख्यमंत्र्याची जागा मिळावी या आपल्या भूमिकेवर ठाम आहे, तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी यांचं सुद्धा हेच म्हणणं आहे की महाराष्ट्रात मुख्यमंत्री हा भारतीय जनता पार्टीचाच असेल। या दोन्ही पार्टींचा तिढा अद्यापपर्यंत सुटत दिसत नाही आहे, असं चित्र सध्या तरी महाराष्ट्रात आहे। तर दिनांक 10 नोव्हेंबर रोजी भारतीय जनता पार्टीच्या वतीने एका पत्रकार परिषदेतून ही माहिती देण्यात आली आहे। शिवसेनेने जनतेचा अपमान केला, त्यामुळे आता आम्ही सरकार स्थापन करणार नाही असे भाजपाने राज्यपालांना कळवले आहे। महाराष्ट्रातील जनतेने शिवसेनेला भाजप आणि महायुतीला स्पष्ट बहुमत दिले, परंतु शिवसेना भाजपासोबत नाही। शिवसेना जनादेशाचा अपमान करून काँग्रेस आणि राष्ट्रवादी सोबत मिळून सत्ता स्थापन करीत असेल तर भारतीय जनता पार्टीकडून त्यांना शुभेच्छा, असे चंद्रकांत पाटील एका पत्रकार परिषद दरम्यान बोलले। भाजप सत्ता स्थापन करू शकत नाही हे राज्यपालांना कळवले असेही ते म्हणाले। आता शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी यावर काय प्रतिक्रिया देतात व महाराष्ट्रात सत्ता कोणाची बसणार यावर सर्वांचे लक्ष लागले आहे। ब्युरो रिपोर्ट, विदर्भ न्यूज।